गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचा पहिला प्रॉब्लेम बघणार आहोत. तर सगळ्याकडं बोर्डाचं बुक आलंच आहे. त्यातलं पेज नंबर आणि क्वेश्चन नंबर मी इथं लिहित जाईन. एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन लिहायचा नसतो तर डायरेक्ट आन्सर लिहायचं असतं. त्याच मेथडनं आपण इथं शिकणार आहोत. तुम्ही बोर्डाचं बुक काढायचं, क्वेश्चन नंबर समोर ठेवायचा आणि माझ्यासोबत सॉल्व करायचं. ओके. तर बेटा पेज नंबर 135, प्रॉब्लेम नंबर 1. पेज नंबर 135, क्वेश्चन नंबर 1. तर तुम्हाला ॲडमिशनच्या प्रॉब्लेममध्ये आधी प्रॉब्लेम कसा असतो बघून घेऊ आपण आणि नंतर ॲक्च्युअल सोल्युशन कसं करायचं ते बघूयात. तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक बॅलन्स शीट दिलेली दिसेल. द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा हू शेअर प्रॉफिट इक्वली वॉज फॉलोज. सुजाता आणि पौर्णिमा ह्या दोन पार्टनरची एक बॅलन्स शीट दिली आहे. त्या 1 एप्रिलला अपर्णाला ॲडमिशन देत आहेत. जे नवीन पार्टनर येते जे बॅलन्स शीट क्वेश्चनमध्ये दिलेली असते आणि खाली काही ॲडजस्टमेंट दिलेले असतात. याच्यावरनं तुम्हाला एकतर लेजर बनवायला विचारतात किंवा जर्नल एंट्रीज विचारतात. अगोदर आपण लेजर बनवायला शिकू, कारण लेजर आले की त्याच्यावरनं एंट्री बनवण्यासाठी आपल्याला फक्त 10 सेकंदाची टेक्निक वापरायची आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी शिकायची गरज नाही. एकतर लेजर शिका किंवा जर्नल शिका. तर त्यांनी जर्नल एंट्रीज विचारलेत, पण आपण आधी लेजर शिकूयात. काल पाहिलं आपण ॲडमिशन, रिटायरमेंट अँड डेथ तिन्ही चॅप्टरमध्ये जे अकाउंटिंग करतो आपण, तर त्या अकाउंटिंगमध्ये पहिलं अकाउंट कोणतं असतं आपलं, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट. सगळेजण नोटबुक काढतील आणि माझ्यासोबत फॉर्मॅट ड्राफ्ट करतील. तर पहिलं अकाउंट असेल रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट 4 कॉलमचा फॉर्मॅट असेल. चार कॉलमचा फॉर्मॅट असेल. पर्टिक्युलर्स आणि अमाउंट. पर्टिक्युलर्स आणि अमाउंट हे असतं पहिलं अकाउंट. त्यानंतर आपण बनवतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. 2 जुने पार्टनर आहेत आणि एक नवीन पार्टनर आलेला आहे. 2 जुने पार्टनर आहेत आणि एक नवीन पार्टनर आलाय. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कॉलमवर बनवायचं बेटा. त्याच्यात कॉलम्स असतील, जेवढे पार्टनर्स आहेत तेवढे कॉलम्स. आजच्या प्रॉब्लेम मध्ये 3 पार्टनर आहेत म्हणून अमाउंट साठी 3 कॉलम्स करा. Revaluation account, partners capital account,
आणि बनवायची असते बॅलन्स शीट. बॅलन्स शीट liabilities amount आणि assets amount. पार्टनरच्या फॉर कॅपिटलमध्येही आपण नावं लिहूयात पर्टिक्युलर्स. आणि पार्टनर कोण कोण आहेत त्याचे? सुजाता, पौर्णिमा, सुजाता रुपीज, पौर्णिमा रुपीज आणि अपर्णा रुपीज. पर्टिक्युलर्स सुजाता रुपीज, पौर्णिमा रुपीज, अपर्णा रुपीज. ओके, सगळ्यांनी फॉर्मॅट ड्राफ्ट करून घेतलाय. ठीक. आता बेटा प्रॉब्लेम ॲक्च्युअल सोडवणार आहेत आपण. तर त्यावेळेस मी तुम्हाला काही सिक्वेन्स सांगेन, स्टेप्स सांगेन. त्याच स्टेप्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचे. कधीही कन्फ्युजन होणार नाही आणि चुकणार पण नाही आहे. तर पहिलं अकाउंट असतं रिव्हॅल्युएशन, दुसरं असतं पार्टनर्स कॅपिटल आणि नंतर असते बॅलन्स शीट. ओके, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये काय लिहायचं काल पाहिले आपण? ॲडमिशन, रिटायरमेंट अँड डेथमध्ये ॲसेट अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. तर रिव्हॅल्युएशनमुळं आपणाला जेवढे प्रॉफिट अँड लॉसेस होतील, रिव्हॅल्युएशनमुळं झालेले सगळे प्रॉफिट अँड लॉसेस आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये लिहिणार आहेत. प्रॉफिट झाला 11वी शिकलो होते आपण, क्रेडिट साईडला लिहिणार नॉमिनलचा रूल. लॉस झाला डेबिटला लिहिणार नॉमिनल अकाउंटचा रूल. ओके, तर प्रॉब्लेम सोडवताना क्वेश्चनमध्ये काय दिलंय? तर बॅलन्स शीट आणि काही ॲडजस्टमेंट्स. ओके, तर पहिलं काम असेल तुमचं ॲडजस्टमेंटच्या खुणा करून घेणं. बॅलन्स शीटमधल्या ज्या ज्या नावावर ॲडजस्टमेंट आलेत त्या सगळ्या नावाला मार्किंग करायच्या, खुणा करायच्या. आता ॲडजस्टमेंट कशा कशावर आहेत बघा प्रॉब्लेममध्ये. बघा, पहिली ॲडजस्टमेंट आहे कॅशवर. बॅलन्स शीटमध्ये कॅश ह्या नावाला टिक मार्क करा. कॅश सापडला असेट साईडला. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट सुद्धा कॅशवरच आहे, कॅशला परत टिक मार्क. तिसरी ॲडजस्टमेंट कशावर आहे बेटा? डेटर्सवर, डेटर्सला टिक मार्क करा. चौथी ॲडजस्टमेंट आहे लँड अँड बिल्डिंगवर, लँड अँड बिल्डिंगला टिक मार्क करा. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे प्लांट अँड मशिनरीवर, प्लांट अँड मशिनरी आणि स्टॉकवर, स्टॉकवर आणि प्लांट अँड मशिनरीवर.
ओके, तर स्टॉकला टिक मार्क करा, प्लांट अँड मशिनरीला. ह्याचा अर्थ ॲसेट साईडला फर्निचर जर सोडलं तर बाकी सगळ्याला टिक मार्क केले आहेत तुम्ही. ओके, तर आपला प्रॉब्लेम सोडवायचा पहिला पार्ट मार्किंग करणं. ॲडजस्टमेंट वाचा आणि बॅलन्स शीटमधल्या ज्या ज्या आयटम्सवर ॲडजस्टमेंट आहेत त्यांना टिक मार्क करा. ओके, तर प्रॉब्लेम ॲक्च्युअल सोडवायचं आहे तुम्हाला. तुम्हाला काही स्टेप्स सांगतो, त्याच स्टेप्समध्ये प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओके, तर लक्ष देऊन याकडे काल सांगितलं पहिला प्रॉब्लेम म्हणजे आपला 80% चॅप्टर असेल. हा जर कळला तर तुम्हाला 80% चॅप्टर हा समजला. ओके, तर पहिली स्टेप, 3 स्टेप सांगेन मी सुरुवातीला बेटा, सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा पार्टनरचं कॅपिटल बॅलन्स त्यांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये लिहून घ्यायचं. कॅपिटल बॅलन्स कॅपिटल अकाउंटमध्ये लिहून घ्यायचं, पहिली स्टेप. दुसरी, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जर एखाद्या रिझर्व किंवा प्रॉफिट लॉस असेल, रिझर्व किंवा प्रॉफिट लॉस, तर तो ओल्ड पार्टनरला वाटून द्यायचा. कुणाला वाटून द्यायचा? ओल्ड पार्टनरला, ओल्ड रेशोमध्ये. काय? रिझर्व आणि प्रॉफिट लॉस. ओके, थर्ड स्टेप बेटा, पहिली स्टेप कॅपिटलचं बॅलन्स लिहिणं, दुसरी स्टेप रिझर्व प्रॉफिट लॉस वाटून देणं, आणि थर्ड स्टेप क्वेश्चनमधली राहिलेली, लक्षात ठेवा, राहिलेली अख्खी बॅलन्स शीट जशाला तशी नवीन बॅलन्स शीटमध्ये लिहिणं. तोपर्यंत एकही ॲडजस्टमेंट बघायच्या नाहीत. कॅपिटल बॅलन्स लिहिणं, रिझर्व प्रॉफिट लॉस वाटून देणं, आणि राहिलेली अख्खी बॅलन्स शीट नवीन बॅलन्स शीटमध्ये पोस्ट करणं. ओके, आता आपण एक एक स्टेप करूयात. पहिली स्टेप, कॅपिटलचं बॅलन्स लिहायचं आहे. आता बॅलन्स कोणत्या साईडला लिहावं इथंही स्टुडंटला कन्फ्युजन होतं. तर लक्षात ठेवा, ॲसेटचं बॅलन्स डेबिट असतं, क्रेडिट शिकलेत आपण, आणि लायबिलिटीचं बॅलन्स क्रेडिट असतं. ह्याचाच अर्थ ॲसेट साईडचं नाव असेल तर डेबिट साईडला बॅलन्स लिहावं, आणि लायबिलिटी साईडचं नाव असेल तर क्रेडिट साईडला बॅलन्स लिहावं. ॲसेटचं नाव असेल तर डेबिट, लायबिलिटीचं असेल तर क्रेडिट. मग तुम्ही कॅपिटल अकाउंट कोणत्या साईड, कॅपिटल अकाउंट ॲसेट साईडला आहे का लायबिलिटी साईडला आहे? तर लायबिलिटी साईडला. बॅलन्स डेबिटला लिहिणार का क्रेडिटला? क्रेडिटला. या कॅपिटल अकाउंटमध्ये या आणि क्रेडिट साईडला लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बॅलन्स आहे बेटा ब्रॉट डाऊन म्हणून ला. सुजाताचं 1,00,000 रुपये सुजाताच्या कॉलममध्ये ला, आणि पौर्णिमाचं कॅपिटल बॅलन्स आहे 1,40,000 पौर्णिमाच्या बॅलन्समध्ये ला. सुजाताचं बॅलन्स सुजाताच्या बॅलन्स कॉलममध्ये, तर पौर्णिमाचं कॅपिटल बॅलन्स पौर्णिमाच्या कॉलममध्ये. अपर्णाचं कॅपिटल बॅलन्स नाही आहे म्हणून ते लिहायचं नाही. पहिली स्टेप कळली, कॅपिटल बॅलन्स लिहिणे. ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ, तिन्ही चॅप्टरमध्ये पहिलं काम आपलं एवढंच असेल, कॅपिटल बॅलन्स लिहिणे. आलं लक्षात? ओके, त्यानंतर बेटा दुसरी स्टेप, क्वेश्चनमधल्या बॅलन्स शीटमध्ये जर एखादा रिझर्व किंवा प्रॉफिट लॉस असेल तर तो ओल्ड पार्टनरला वाटून देणे. आताच पाहिले आपण, लायबिलिटी साईडला असेल तर क्रेडिटला वाटून द्या, आणि ॲसेटला असेल तर डेबिटला वाटून द्या. लायबिलिटीला असेल तर क्रेडिट, ॲसेट असेल तर डेबिट. ओके, ह्या प्रॉब्लेममध्ये रिझर्व किंवा प्रॉफिट लॉस नाहीच आहे. रिझर्व प्रॉफिट लॉस नाही. पहिली स्टेप कॅपिटल बॅलन्स लिहिणं, दुसरी स्टेप रिझर्व प्रॉफिट लॉस वाटणं. ओके, नाही तर रिझर्व प्रॉफिट लॉस आहे का? नाही. ती स्टेप सोडून द्या. थर्ड स्टेप लक्षात ठेवा, कॅपिटल बॅलन्स लिहिला पण रिझर्व प्रॉफिट लॉस असता तर वाटून दिला असता, इथं नाही म्हणून सोडून दिलं ते. तिसरी स्टेप
क्वेश्चन मधली राहिलेली बॅलन्स शीट, क्वेश्चन मधली राहिलेली अख्खी बॅलन्स शीट जशाला तशी नवीन बॅलन्स शीट मध्ये पोस्ट करायची. असेट साईडला, लायबिलिटी साईडला. जर ॲडजस्टमेंट असेल तर इनर कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची, नाहीतर बाहेर लिहायची. चला, लायबिलिटी साईडला काय काय राहिले, राहिलेली बॅलन्स शीट असं म्हणतोय मी. बॅलन्स शीट बघा, लायबिलिटी साईडला काय काय राहिले तर क्रेडिटर्स राहिलेत. मग जशाला तसं लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स किती आहेत, 34,000. त्यानंतर बिल्स पेएबल. लक्षात घ्या बेटा, जुनी बॅलन्स शीट बघताय तुम्ही आणि ती जशाला तशी लिहिताय, 26,000 बघून लिहायचंय, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. लायबिलिटी साईड संपली. आता असेट साईड. असेट साईडला पहिलं नाव आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण हे इनर कॉलम मध्ये लिहिणार आहेत. ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलम. प्लांट अँड मशिनरी सेकंड नाव आहे प्लांट अँड मशिनरी. याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, हे सुद्धा इनर कॉलम मध्ये लिहा, एक लाईन ब्लँक. फर्निचर. फर्निचरवर ॲडजस्टमेंट नाही, बाहेर लिहा, 24,000 24,000. सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर्स याच्यावर ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलम मधल्या 26,000. स्टॉक याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे 40,000 इनर कॉलम. आणि लास्ट आहे कॅश. याच्यावर दोन ॲडजस्टमेंट आहेत म्हणून कॅश सुद्धा इनर कॉलम मध्ये लिहा. ओके, कॅश इनर कॉलम. आलं सगळ्यांच्या लक्षात. परत एकदा मला सांगा बेटा, एकच प्रॉब्लेम आपण 100% समजून घेऊन सोडवायचं आहे. परत एकदा सांगा मला, आतापर्यंत आपण काय काय केलं. पहिल्यांदा कॅपिटल बॅलन्स लिहिलं. ओके, कॅपिटल बॅलन्स कुठं लिहिलं तर कॅपिटल अकाउंट मध्ये, लायबिलिटी साईडला होतं म्हणून क्रेडिट साईडला. त्यानंतर रिझर्व्ह प्रॉफिट लॉस वाटून द्यायचा, इथल्या प्रॉब्लेम मध्ये नव्हता तो म्हणून वाटून नाही दिला, आपण सोडून दिलं ते. आणि नंतर राहिलेली अख्खी बॅलन्स शीट जशाला तशी न्यू बॅलन्स शीट मध्ये पोस्ट केली. ॲडजस्टमेंट ज्याच्यावर असेल ते इनर कॉलम मध्ये लिहिलं, बाकी सगळं आउटर कॉलम मध्ये. इथपर्यंत सगळ्यांना समजलं बेटा. ओके, त्यानंतर आता आपण ॲडजस्टमेंट सोडूयात. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलं. परत एकदा रिवाइज करतो. 3 स्टेप केलं आपण. कॅपिटल बॅलन्स लिहिणं पहिली स्टेप, रिझर्व्ह प्रॉफिट लॉस वाटून देणं दुसरी स्टेप, आणि राहिलेली अख्खी बॅलन्स शीट नवीन बॅलन्स शीट मध्ये पोस्ट करणं तिसरी स्टेप. ओके, इथपर्यंत एकही ॲडजस्टमेंट बघायची नाही. आता ॲडजस्टमेंट्स बघूयात आपण. ॲडजस्टमेंट खाली काय दिले वाचा बेटा बॅलन्स शीटच्या. ऑन 1st April 18 Aparna joins the firm as third partner for 1/5 share of future profit on the following terms and conditions. अपर्णा नावाच्या पार्टनरला त्यांनी ॲडमिशन दिलंय. ओके, तर
खाली काही टर्म्स कंडिशन दिलेत, म्हणजे आपल्या लँग्वेजमध्ये ॲडजस्टमेंट आहेत, त्या ॲडजस्टमेंट सोडवायच्या, आपला आन्सर संपलो. पहिली टर्म आहे बेटा, पहिली कंडिशन आहे वाचा, गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 लाख. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. आपण मागच्या 3 लेक्चरमध्ये डिस्कस केलंय, ॲडमिशन रिटायरमेंट डेथमध्ये गुडविलचं व्हॅल्युएशन आपण करतो. ओके, गुडविलचं व्हॅल्युएशन का करतात, तर ॲडमिशन रिटायरमेंट किंवा डेथमध्ये कुणातरी पार्टनरचा गेन होतो, कुणाचा तरी लॉस होतो. ज्याचा गेन झालाय त्या पार्टनरनं नुकसान भरपाई कॉम्पन्सेशन म्हणजे गुडविल दिली पाहिजे कुणाला, लॉस झालेला पार्टनरला. ओके, इथं नवीन पार्टनर हा गेनिंग पार्टनर असतो, पण त्याला नुकसान भरपाईची अमाऊंट आणावी लागेल. ओके, त्यासाठी गुडविलची व्हॅल्यू, आतापर्यंत आपण गुडविलची व्हॅल्यू काढायला शिकलो होतो. नॉर्मली बऱ्याच प्रॉब्लेममध्ये त्यांनी रेडीमेड देतात. गुडविलची व्हॅल्यू किती आहे, ₹2 लाख. त्या बिझनेसच्या गुडविलची व्हॅल्यू ₹2 लाख. नवीन पार्टनर म्हणजे अपर्णा ₹2 लाख कॉम्पन्सेशन अमाऊंट आणेल का, तर आन्सर आहे नो, तेवढी नाही आणत. तर त्या गुडविल मधली त्या अपर्णाचा म्हणजे नवीन पार्टनरचा जेवढा शेअर आहे प्रॉफिटमध्ये, गुडविल मधलाही तेवढाच हिस्सा ती घेऊन येत असते. तिला शेअर किती दिलाय, खाली ॲडजस्टमेंटमध्ये पहिल्या लाईनमध्ये सांगितलंय, तर तिला शेअर दिलाय 1/5. अपर्णा गुडविल किती आणेल, तर टोटल गुडविलच्या 1/5 आणेल. टोटल गुडविल किती आहे, 2 लाख. 2 लाख आणेल का ती, नाही. तर 2 लाखाच्या 1/5 कॅल्क्युलेट करा बेटा, 2 लाखाच्या 1/5. ओके, गुडविल ब्रिंग इन बाय अपर्णा. गुडविल किती आणेल ती, तर टोटल गुडविल आहे 2 लाख. तर 2 लाखात तिचा शेअर किती आहे, 1/5 म्हणजे 40,000 रुपये. 40,000 रुपये. ओके, मग अपर्णा गुडविल किती आणेल, टोटल गुडविल मध्ये तिचा जेवढा शेअर आहे तेवढा. आता याचे इफेक्ट बघूयात बेटा, लक्ष द्या. गुडविल अपर्णा कॅश मध्ये आणते का रेज करते, 2 गोष्टी आहेत, काल आपण लिहून घेतलं होतं. एक तर कॅश मध्ये आणते किंवा रेज करते. लक्षात घ्या, नवीन पार्टनर नुकसान भरपाई आणेल. ओके, आता ही आणलेली नुकसान भरपाई द्यायची कुणाला, ऑब्विसली ओल्ड पार्टनरला. ओल्ड पार्टनरचं अकाउंट कुठे आहे, त्यांचं अकाउंट म्हणजे कॅपिटल अकाउंट. म्हणून गुडविलचा पहिला इफेक्ट आपण करणार कॅपिटल अकाउंट मध्ये. कोणत्या साईडला, क्रेडिटला, बाय गुडविल. गुडविल अकाउंट. पण नवीन पार्टनरनं गुडविल आणले 40,000, ती ओल्ड पार्टनरला वाटून द्यायचे. ओल्ड पार्टनरला वाटून द्यायचे. कोणत्या रेशोमध्ये वाटून द्यायची, तर सॅक्रिफाईस रेशो बेटा. लक्षात ठेवा, कॅशवाली गुडविल सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटून देतात. सॅक्रिफाईस रेशो कधी कॅल्क्युलेट करावा लागतो, काल लिहून दिलंय मी. तर सॅक्रिफाईस रेशो ऑल पार्टनरचा न्यू रेशो दिला असेल तर कॅल्क्युलेट करावा लागतो. ऑल पार्टनरचा न्यू रेशो दिला तर सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करायचा. इथं ऑल पार्टनरचा न्यू रेशो दिलाय का, तर आन्सर आहे नो. म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ न्यू रेशो सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो. हे काल शिकले आपण. इथं न्यू रेशो नाही, म्हणजे आजच्या प्रॉब्लेम मध्ये सॅक्रिफाईस रेशो हा ओल्ड रेशो एवढाच असेल. ओल्ड रेशो किती आहे मग, तर ओल्ड रेशो क्वेश्चनच्या पहिल्या लाईन मध्ये दिलाय, इक्वली आहे. ह्याचा अर्थ आज आपण
नवीन पार्टनरनं आणलेली गुडविल इक्वली वाटून देणार. कुणाला? ओल्ड पार्टनरला, म्हणजे सुजाता आणि पौर्णिमाला 40,000 इक्वली वाटतंय. प्रत्येकीच्या हिश्शाला किती येतील? 20,000 रुपये. 20,000 सुजाताच्या कॉलम मध्ये आणि 20,000 पौर्णिमाच्या कॉलम मध्ये. ओके, पहिला इफेक्ट कळला सगळ्यांना. तर दुसरा इफेक्ट थोडा विचार करून सांगा बेटा. मी ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट सांगणार नाही, तुम्ही ओळखाल. त्या अपर्णानं गुडविल म्हणून काय आणलंय? वस्तू कोणती आणली? माती, दगड, पैसा. काय आणलंय? कॅश आणले. न्यू पार्टनर गुडविल म्हणून कॅश घेऊन येते, तेवढा पैसा घेऊन येते. त्याच्यामुळं आपल्या बिझनेसची जी कॅश आहे, बिझनेस मधली कॅश, नवीन पार्टनरनं आता 40,000 कॅश आणले, त्याच्यामुळं आपल्या बिझनेसची कॅश वाढेल का कमी होईल? वाढेल. मग ह्या कॅश मध्ये ऍड करणार का लेस? ऍड. कॅश मध्ये ऍड करा बेटा गुडविल. कशाची कॅश आहे ही? गुडविल. किती आहे? 40,000. कॅशवर आणखीन एक ऍडजस्टमेंट आहे. टोटल इनर कॉलम मध्येच लिहा 1,20,000. पहिली ऍडजस्टमेंट सगळ्यांना समजली का? काय? नवीन पार्टनरनं गुडविल म्हणून कॅश आणली होती, ती आपण ओल्ड पार्टनरला वाटून दिली, पहिला इफेक्ट. आणि त्याच्यामुळं बिझनेसचा पैसा वाढला म्हणून कॅशमध्ये ॲड केलं, दुसरा इफेक्ट. करेक्ट? सगळ्यांना विथ रिझन ॲडजस्टमेंट. मी सांगतोय म्हणून ॲडजस्टमेंट समजून घ्यायची नाही, तुम्हाला याचे रिझन्स कळले तर ॲक्सेप्ट करायचे. ओके, चला नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघू आपण. पुढची ॲडजस्टमेंट आहे अपर्णा इज टू ब्रिंग इन ₹1 लाख ॲज कॅपिटल. बेटा अपर्णा आता नवीन पार्टनरला आपण ॲडमिशन देतोय. ऑब्विसली ॲडमिशन दिल्यावर त्यांना कॅपिटल आणायला सांगणार, रिकाम्या हाताने तर नाही येऊ देणार आपण. तुला बिझनेसमध्ये पार्टनर व्हायचं आहे ना, मग एवढं कॅपिटल आणलं पाहिजे. मग अपर्णानं किती कॅपिटल आणलंय? 1 लाख रुपये. अपर्णाला कॅपिटल किती आणायला लावलं आपण? 1 लाख रुपये. आता हे कॅपिटल कुठं लिहावं? विचार करा, कॅपिटल लावावं कुठं? तर बेटा कॅपिटल नावाचं एक मोठं घर आहे, ऑब्वियस त्या घरात कॅपिटल राहील. मग कॅपिटल कॅपिटल अकाउंट मध्ये लिहायचं. कॅपिटल ॲसेट साईडला असतं का लायबिलिटी? तर लायबिलिटी साईड. 11वी शिकले तुम्ही. मग आत्ताच मी सांगितलं लायबिलिटी साईड असेल तर डेबिट बॅलन्स असतं का क्रेडिट बॅलन्स? तर क्रेडिट. कॅपिटल आणते अपर्णा, मग कॅपिटलच्या क्रेडिटला लिहा. विचार करून सांगा बेटा मला, अपर्णा कॅपिटल आणते म्हणजे नेमकं काय आणते? कांदे, बटाटे, कॅश, कोणती वस्तू घेऊन येईल? तिला म्हणलं आपण 1 लाख कॅपिटल आण. ती कोणती वस्तू आणेल कॅपिटल म्हणून? ऑब्विसली कॅश. मग आपण इथं नाव लिहू कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. का बरं कॅश लिहिलं? तर तिनं कॅपिटल म्हणून काय आणलं असेल? कॅश म्हणून 1 लाख. ओके, कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश अपर्णाच्या कॉलम मध्ये 1 लाख रुपीज. अपर्णानं आणलंय म्हणून अपर्णाच्या कॉलम मध्ये 1 लाख रुपीज. कळलं सगळ्यांना? हा झाला पहिला इफेक्ट. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. सेकंड इफेक्ट, कॅपिटल म्हणून काय आणलंय तिनं? कॅश. त्याच्यामुळं आपल्या बिझनेस मधली कॅश वाढेल का कमी होईल? ऑब्वियस वाढेल. बॅलन्स शीट मधल्या कॅश मध्ये काय करणार आपण? ऍड कॅपिटल ऑफ अपर्णा. किती? 1 लाख. आधीची कॅश 1,20,000. अपर्णानं कॅपिटल आणलं 1 लाख. आता टोटल आपल्या बिझनेसची कॅश बाहेर येईल 2,20,000. 2,20,000
20,000, 2,20,000. ओके. पहिल्या दोन ॲडजस्टमेंट सगळ्यांना विथ रिझन समजल्या. ओके, लक्षात घ्या बेटा, ह्या चॅप्टरमध्ये 3च ॲडजस्टमेंट येतात. एक कॅपिटल आणल्याची, दुसरी गुडविलची, आणि नंतर नंबर खूप असतील पण त्याचं कन्क्लुजन एकच असेल, रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज. ॲसेट अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन, त्याच्या व्हॅल्यू बदललेत. ओके, चला ॲडजस्टमेंट नंबर 3rd. A provision of 10% is to be created on sundry debtors. फायनल अकाउंटमध्ये शिकलेली ॲडजस्टमेंट आहे आपण. ह्या डेटर्सवर म्हणे प्रोव्हिजन करायचं आहे डाऊटफुल डेब्टचं. किती? प्रोव्हिजन ऑफ 5% क्रिएटेड ऑन डेटर्स 10%. लेट सांगा RDD फायनल अकाउंटमध्ये शिकलेली ॲडजस्टमेंट, जे इफेक्ट आपल्याला माहिती आहेत ते आधी करूयात. RDD म्हणजे आपले पैसे बुडणार आहेत असा डाऊट आहे. अकाउंट काय म्हणतो? एखादा डाऊट जरी आला तर ती गोष्ट घडली म्हणून प्रोव्हिजन करा. मग आपली डेटर्स म्हणजे यायची उधारी, येणं होतं 26,000, त्यातले 10% पैसे बुडतील असा डाऊट आहे आपल्याला. म्हणजे आपले पैसे बुडतायत असं ॲझ्युम करा. मग पैसे बुडाल्यावर आपली यायची उधारी वाढेल का कमी होईल? मी फक्त प्रश्न विचारेन, आन्सर तुम्हाला आपोआप येतील. आपली उधारी बुडतीये, त्याच्यामुळे उधारी वाढेल का कमी होईल? तर कमी होईल. त्याच्यात ॲड करणार का लेस? लेस. लेस करा RDD. 10% किती येते बेटा? 2,600. बाहेर 23,400. 26,000 मायनस 2,600 RDD. पहिला इफेक्ट सगळ्यांना समजला. तर दुसरा इफेक्ट मला एक सांगा बेटा, लक्षात घ्या, मी अकाउंट अजिबात शिकवणार नाही, मी फक्त थोडा विचार करायला शिकवेन. विचार करा, तुम्हाला आन्सर येईल. ओके, आता दुसरा इफेक्ट विचार कसा करायचा ते शिकवतो मी. कुठली ॲडजस्टमेंट आली, पहिला इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये करून घ्यायचा, तो जवळपास आपल्याला माहिती असतो. दुसरा इफेक्ट करताना एवढंच बघायचं, आता जी ॲडजस्टमेंट केली आपण डेटर्समध्ये, ते डेटर ॲसेट आहे का लायबिलिटी? कोणत्या साईडला लिहिलं आहे? ॲसेट. ॲसेट म्हणजे प्रॉपर्टी. प्रॉपर्टी आपली वाढली आहे का कमी झाली आहे? कमी झाली आहे. प्रॉपर्टी कमी होणं आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे? लक्षात ठेवा, ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्टचं कन्क्लुजन एकच काढणार तुम्ही, प्रॉफिट आहे का लॉस. आणि सगळे प्रॉफिट लॉसेस इथं आपण लिहिणार आहोत रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये. ओके, मग डेटर्स आपले कमी झालेत. हा प्रॉफिट आहे का लॉस आहे? लॉस आहे. लॉस 11वीच्या रूल प्रमाणे कुठं लिहितात? डेबिटला. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू RDD. किती लॉस झाला? 2,600 रुपये. किंवा असाही विचार करू शकता, RDD म्हणजे आपली उधारी बुडाली, उधारी बुडणं प्रॉफिट का लॉस? लॉस. लॉस कुठे येईल? रिव्हॅल्युएशन डेबिट. करेक्ट. दोन्ही इफेक्ट विथ रिझन कळले बेटा. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट 80,000. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट 80,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 80,000 झाली. किती होती लँड अँड बिल्डिंग? तर आपल्या बॅलन्स शीटमध्ये होती 60,000 रुपये. त्याचं रिव्हॅल्युएशन केलं तर ते रिव्हॅल्युएशन झालं 80,000, 80,000 रुपये. मग आपण एवढंच बघायचं बेटा, त्यांनी काही सांगितलं की ॲसेटची किंवा लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली का कमी झाली. 60,000ची बिल्डिंग 80,000ची झाली आहे, म्हणजे वाढली का कमी झाली? वाढली. मग वाढल्यावर ॲड करावं लागेल का लेस? ॲड. मग लँड अँड बिल्डिंगच्या खालीला ॲड. वाढल्यावर ॲप्रिशिएशन असं म्हणतात, कमी झाल्यावर डेप्रिशिएशन,
तसं वाढल्यावर ॲप्रिशिएशन, ॲड ॲप्रिशिएशन 20,000, टोटल 80,000, 80,000. 60,000ची बिल्डिंग होती, 20,000 वाढली, म्हणजे आता झाली 80ची. सेकंड इफेक्ट, बिल्डिंग आपली ॲसेट आहे का लायबिलिटी? कोणत्या साईडला लिहिले तुम्हाला दिसतंय? बिल्डिंग आहे ॲसेट. ती ॲसेट वाढली का कमी झाली? ओके, वाढली. ॲसेट वाढणं प्रॉफिट का लॉस? प्रॉफिट. प्रॉफिट कुठं लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, लँड अँड बिल्डिंग अकाउंट. किती प्रॉफिट झाला? 20,000 रुपये. लँड अँड बिल्डिंग वाढली म्हणून बिल्डिंग मध्ये ॲड आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, का तर प्रॉफिट झाला म्हणून. ओके, लास्ट ॲडजस्टमेंट आहे बेटा, स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड बाय 20%. स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी रिड्यूस झाले. तर रिड्यूस म्हणजे कमी होणं. ओके, मशिनरी आणि स्टॉक 20% कमी होत आहेत. आता कमी होतात ते सांगतायत, मग आपण काय करावं लागेल त्याच्यात? 20% ॲड का लेस? लेस. वाढल्यावर ॲप्रिशिएशन म्हणतात, कमी झाल्यावर डेप्रिशिएशन म्हणतो, आपल्याला माहिती आहे. मशिनरी मधून लेस करा, डेप्रिशिएशन 20% किती येतील? 14,000. बाहेर 56,000. आणखीन काय कमी झालंय? स्टॉक. त्या स्टॉक मधनं सुद्धा लेस करा डेप्रिशिएशन 40,000च्या 20% म्हणजे 8,000. बाहेर 32,000. मशिनरी मधून लेस आणि स्टॉक मधून लेस, दोन्ही इफेक्ट कळले. सेकंड इफेक्ट, ह्या दोन्ही आपल्या ॲसेट आहेत आणि आत्ताच्या ॲडजस्टमेंटमुळं ह्या ॲसेट वाढल्या का कमी झाल्या? तर कमी झालेत. मग ॲसेट्स कमी होणं प्रॉफिट का लॉस? तर लॉस. लॉस कुठं लिहिणार आपण? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. टू प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी 14,000 आणि टू स्टॉक अकाउंट 8,000. मशिनरी 14 आणि स्टॉक 8,000. ओके, तर आपल्या ऑल ॲडजस्टमेंट संपल्या बेटा, सगळ्या ॲडजस्टमेंट संपल्या. परत एकदा मला रिवाइज करून सांगा आत्तापर्यंत काय काय केलं आपण. पहिल्यांदा कॅपिटल बॅलन्स लिहिलं, त्यानंतर राहिलेली अख्खी बॅलन्स शीट नवीन बॅलन्स शीटमध्ये लिहिली आणि नंतर ॲडजस्टमेंट केल्या. ओके, आता प्रॉब्लेम संपल्यानंतर क्लोज करताना अगोदर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं. अकाउंट आहे बेटा, कसं क्लोज करतात तुम्हाला माहिती आहे. ओके, कोणती टोटल मोठी येते? डेबिटवाली का क्रेडिटवाली? कोणती टोटल मोठी येते? डेबिटवाली. किती येते बेटा? 24,600. क्रेडिटला पण 24,600. बॅलन्सिंग फिगर किती येते? 4,600. इकडं किती कमी पडले? 4,600. रिव्हॅल्युएशनचं आलेलं आन्सर ऑलवेज ओल्ड पार्टनरला वाटून द्यायचं बेटा, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कुणाला वाटून द्यायचं? ओल्ड पार्टनरला. हा प्रॉफिट लॉस असतो आणि फायनल अकाउंटमध्ये शिकलोत आपण. हा प्रॉफिट लॉस कोणाला वाटून द्यायचं? ओल्ड पार्टनरला. सुजाता आणि पौर्णिमा, त्यांचा रेशियो इक्वल 4,600
इक्वली वाटल्यावर प्रत्येकाच्या हिश्शाला किती येतील? 2300 2300. ओके. याचा सेकंड इफेक्ट, इथं नाव आलंय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे पार्टनरच्या कॅपिटल मध्ये होईल. इथं क्रेडिटला इफेक्ट आहे. अकाउंट मध्ये पहिला क्रेडिटला असेल तर दुसरा कुठं होतो? डेबिटला. हा क्रेडिटला आहे, दुसरा इफेक्ट कॅपिटलच्या डेबिटला होईल. रिव्हॅल्युएशन अकाउंट. सुजाताच्या कॉलम मध्ये 2300, पौर्णिमाच्या कॉलम मध्ये 2300, अपर्णाला आपण देत नाहीये. ओके. त्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोज करा. कॅपिटल अकाउंट क्लोज करा आणि बॅलन्सिंग फिगर काढा. सुजाता कॅपिटलची टोटल येते 1,20,000 क्रेडिट साईड टोटल. तीच डेबिटला असेल 1,20,000. बॅलन्सिंग फिगर to balance carry down 120 minus 2,300 117,700. Purnima 1,60,000 totally 1,60,000 1,60,000. Balancing figure 157,700 1,57,700. आणि लास्ट अपर्णा टोटल क्रेडिटची येते 1,00,000, इकडं पण 1,00,000. बॅलन्सिंग फिगर अगेन 1,00,000. ओके. कॅपिटलचं बॅलन्स शेवटी कुठं येईल? लायबिलिटी साईडला. कॅपिटल अकाउंट. सुजाता, पौर्णिमा आणि अपर्णा. सुजाताचं 117,700, पौर्णिमा 157,700 आणि अपर्णा 1,00,000. अपर्णा 1,00,000. ठीक आहे बेटा. बॅलन्स शीट टोटल करा. बॅलन्स शीट तुमची टॅली होईल. ओके. 4,35,400. 435,400. 435,400. ओके. बॅलन्स शीट टॅली होते सगळ्यांची. 435,400. ठीक आहे. ओके. तर आपला हा पहिला प्रॉब्लेम संपला. हा आपला पहिला प्रॉब्लेम संपला बेटा. तुम्हाला आज लक्षात घ्या, एक प्रॉब्लेम मी क्लासमध्ये घेईन, एक तुम्हाला घरी सोडवायचं आहे. जोपर्यंत तुम्ही सोडवणार नाहीये तोपर्यंत एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला सोडवता नाही येणार. आजचा होमवर्क हाच प्रॉब्लेम रिपीट तुम्हाला सोडवायचा आहे न बघता. चालेल. उद्या आपण नवीन प्रॉब्लेम घेऊयात. ठीक आहे.